माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। महायुतीचा जो बी कॅन्डिडेट असेल त्याच्यासाठी जीव तोडून काम करायचं आणि जास्तीत जास्त मतांनी मोदी साहेबांना अबकी बार 400 पार एक खासदार महत्वाचा आहे, एक खासदाराला निवडून द्यायचं। एकीकडे महायुतीमध्ये आपला 3 पक्ष लढत आहेत, मात्र मनसेचे सुद्धा एंट्री होणार असं चर्चा सुरू आहे। राज ठाकरे आज अमित शहाना भेटले, आनंदाची गोष्ट आहे। त्यांच्याने आमचे विचार काम करण्याची पद्धत एकच आहे, त्यामुळे विचाराशी एक विचार जुळतात। आनंदाची गोष्ट आणखीन आमच्या त्यामुळे आमच्या पक्षाला आणखीन महायुतीमध्ये आणखीन वाढच होणार आहे। 400 पारची घोषणा दिली आहे, त्यासाठी किती प्रयत्न करावा लागणार आहे? 400 पारची गोष्ट दिल्यामुळे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना सुद्धा बरोबर घेऊन चालणार आहोत। त्यामुळे आणि मोदी साहेबांनी एवढं प्रचंड काम केलेलं आहे, राम मंदिर बांधण्यापासून 370 कलम हटवण्यापासून जे बाळासाहेबांचे स्वप्न ते साकार करण्याचं काम केलं, महाराष्ट्रातून 45च्या पार होऊन जाणार। काय सांगाल आज पियुष गोयल तुमचा मी पियुष गोयलांना मी 3 वेळा भेटलो आतापर्यंत, पण त्यांच्याकडचं ते बदल, त्यांचं हसरा चेहरा, काम करण्याची त्यांची पद्धत, एखादं काम असेल ते कशा पद्धतीने केलं पाहिजे त्यासाठी धडाधड कसे फोन लावले जातात, ही त्या बघून मी प्रचंड प्रभावित झालेलो आहे। आणि मला खात्री आहे की ते येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या विभागाला स्वर्ग बनवतील। प्रचाराचा नारा हा कधी फुटेल काय? आता ते आमची समन्वयक बैठक होईल, त्याच्यामध्ये तय होईल आणि त्यानंतर प्रचाराचा होईल। बाहेरच्या उमेदवार आता आजचा प्रचारच होता ना एक प्रकारचा। बाहेरच्या उमेदवार दिल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अजिबात कुणामध्ये नाराजगी नाही। सर्व तुम्ही बघितलं केवढं जल्लोष होता इथे लोकांमध्ये, केवढा उत्साह होता, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं। उगाच आपलं तुम्ही काहीतरी बडबडून काय फायदा नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।